प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारताचे असे प्रधानमंत्री ज्यांना आतापर्यंत जगातील 33 वेगवेगळ्या देशांचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालाय. मोदींना अशाही काही देशांचे सन्मान मिळालेत ज्यांची नावं आपण याआधी कधीही ऐकलेली नव्हती, जी आपण याआधी कधीही भूगोलाच्या पुस्तकात वाचलीही नव्हती. भारताच्या प्रधानमंत्र्यांचा असा सन्मान होणं ही नक्कीच देशासाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट मानली गेली पाहिजे. परंतु गेल्या काही तासात एका अशा बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे, ज्याने थेट केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आता नवा वाद पेटलाय. सेशल्स नावाच्या एका छोट्याशा देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना दिलेल्या एका सन्मानावरून आता भारतातलं राजकारण चांगलंच तापलंय. हा सन्मान कोणताही खरोखरचा पुरस्कार नसून तो अवघ्या 2 दिवसांपूर्वी एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केला गेला असल्याचा खळबळजनक दावा केला जातोय. विरोधकांचा आरोप आहे की या प्रकारामुळे भारताची जगभरात खिल्ली उडवली गेली आहे. परंतु या दाव्यात नक्की किती तथ्य आहे? हा तथाकथित एआय जनरेटेड पुरस्काराचा वाद नेमका काय आहे, तो कोणी समोर आणला? आणि दुसरीकडे आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न आजपर्यंत केवळ 2च परदेशी व्यक्तींना का दिला गेलाय? भारतरत्न देताना कोणत्या कडक कसोट्या लावल्या जातात? आज आपण या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की हा वाद नेमका काय आहे आणि तो सोशल मीडियावर कसा पसरला. सेशल्स हा हिंदी महासागरात असलेला अवघ्या 1.25 लाख लोकसंख्येचा एक छोटासा द्वीप समूह आहे. सोशल मीडियावर असा दावा केला गेलाय की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशल्सने गार्डियन ऑफ द ग्लोब होरायझन या नावाचा एक सर्वोच्च सन्मान दिला. परंतु हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेचच इंटरनेटवर डिजिटल तज्ज्ञांनी आणि फॅक्ट चेकर्सनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली. हा पुरस्कार खरा नसून पूर्णपणे फेक आणि एआय द्वारे तयार केलेला असल्याचा आरोप करण्यात आला. हा बनावट प्रकार कसा समोर आला? तर या पुरस्कारावर जी राजमुद्रा किंवा सील लावण्यात आलं होतं तिथे रिपब्लिक ऑफ सेशल्स असं लिहिण्याऐवजी स्पेलिंगमध्ये गंभीर चुका होत्या. दुसरं असं की सेशल्स देशाच्या अधिकृत पुरस्कारांच्या यादीत गार्डियन ऑफ द ग्लोब होरायझन या नावाचा कोणताही अधिकृत पुरस्कार अस्तित्वातच नाही. हा पुरस्कार केवळ 2 दिवसांपूर्वी एआय टूल्सचा वापर करून डिझाईन केल्याचे दावे केले गेले. याशिवाय कोणत्याही देशाला अधिकृत भेट देत असताना अशा प्रकारचे सर्वोच्च सन्मान हे अत्यंत कडक प्रोटोकॉल आणि अधिकृत सरकारी गॅझेट नोटिफिकेशनद्वारे दिले जातात. मात्र मोदींना दिलेल्या या पुरस्काराबाबत अशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याच सर्व मुद्द्यांवरून भारतातील विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलंय. विरोधकांचं म्हणणं आहे की केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा मोठी दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कथित आणि घाईघाईने बनवलेल्या पुरस्कारांचा आधार घेतला जात आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची आणि प्रधानमंत्री या पदाची खिल्ली उडवली जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांकडून हे दावे केवळ ट्रोलिंग आणि बदनामीचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. आता एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. नरेंद्र मोदींना यूएई, सौदी अरेबिया, रशिया, फ्रान्स आणि भूतान सारख्या अनेक देशांनी त्यांचे अधिकृत सर्वोच्च नागरी पुरस्कार दिलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मग काही देशांचे पुरस्कार इतक्या सहज कसे मिळतात आणि या पुरस्कारांचं जागतिक मूल्य नक्की किती असतं? आंतरराष्ट्रीय डिप्लोमॅसीमध्ये अनेकदा 2 देशांमधील संबंध दृढ करणं किंवा व्यापारी आणि धोरणात्मक भागीदारी वाढवणं या उद्देशांच्या पूर्तीसाठीच असे पुरस्कार दिले जातात. काही वेळा हे पुरस्कार त्या देशांच्या अंतर्गत नियमांनुसार अत्यंत प्रतिष्ठेचे असतात, तर काही वेळा ते केवळ डिप्लोमॅटिक कर्टसीचा एक भाग असतात. त्यामुळे प्रत्येक आंतरराष्ट्रीय पुरस्काराची तुलना एकमेकांशी करता येत नाही. परंतु जेव्हा अशा पुरस्कारांमध्ये बनावट आणि एआय जनरेटेड पुरस्कारांचा समावेश असतो तेव्हा मात्र देशाच्या प्रतिष्ठेला नक्कीच धक्का पोहोचतो. एका बाजूला आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना परदेशातून अनेक पुरस्कार मिळतात, तर दुसऱ्या बाजूला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा जगातील सर्वात कठीण आणि सर्वोच्च नियमांनी वेढलेला पुरस्कार मानला जातो. आपल्या देशाचा हा सर्वोच्च सन्मान असाच कोणालाही दिला जात नाही, तो डिप्लोमॅसी म्हणूनही दिला जात नाही. याचे नियम आणि कसोट्या इतक्या कडक आहेत की याचमुळे या पुरस्काराचं जागतिक मूल्य आणि आदर अफाट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मिळालेले बरेचसे पुरस्कार हे त्यांच्या आधी अन्य प्रधानमंत्री किंवा राष्ट्राध्यक्षांना दिले गेलेले आहेत. उदाहरणार्थ गेल्याच महिन्यात प्रधानमंत्री मोदी हे नॉर्वे व स्वीडनच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांना या दोन्ही देशांचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले, जे मोदींच्या आधीही इतरांना दिले गेले आहेत.
विशेष बाब म्हणजे हे पुरस्कार दोन देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातूनच दिले जातात. त्यामुळे केवळ मोदींनाच नॉर्वे किंवा अशा पद्धतीचे देशांचे सर्वोच्च पुरस्कार मिळालेत आणि म्हणून त्याचं महत्व आहे असं काही नाही. दुसरीकडे सेशल सारख्या देशांचे पुरस्कार जे मोदींव्यतिरिक्त इतर कोणालाही दिले गेलेले नाहीत, त्यामुळेही त्यांचं काही विशेष महत्व नाही. भारतरत्न देण्यासाठी कोणत्या कसोट्या लावल्या जातात हे देखील जाणून घेऊयात. हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक क्षेत्र तसेच क्रीडा यांसह मानवी प्रयत्नांच्या कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च पातळीवरील कामगिरी किंवा सेवा बजावल्याबद्दल दिला जातो. 2011 पूर्वी हा केवळ ठराविक क्षेत्रांपुरता मर्यादित होता. नंतर तो व्यापक करण्यात आला. हा पुरस्कार दिला जात असताना त्यामध्ये जात, व्यवसाय, स्थान किंवा लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही. एका वर्षात जास्तीत जास्त केवळ 3 व्यक्तींनाच भारतरत्न दिला जाऊ शकतो. भारतरत्न देण्यासाठी नावांची शिफारस थेट भारताचे प्रधानमंत्री हे राष्ट्रपतींकडे करतात. यासाठी कोणत्याही औपचारिक समितीची गरज नसते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर इतर देश भारताच्या प्रधानमंत्र्यांना त्यांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार इतक्या सहजतेने देतात, तर भारत इतर देशांच्या प्रमुखांना किंवा परदेशी व्यक्तींना, पाहुण्यांना भारतरत्न का देत नाही? याचं उत्तर आहे, भारताने आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची प्रतिष्ठा कमालीची जपून ठेवली आहे. भारताच्या इतिहासात आतापर्यंत केवळ 2 अशा परदेशी व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं आहे. हे 2 अपवाद नेमके कोण आहेत हे नीट समजून घ्या. यातलं पहिलं नाव आहे खान अब्दुल गफार खान. यांना सरहद गांधी म्हणून ओळखलं जातं. ते आजच्या पाकिस्तानच्या भागातील होते, परंतु भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि गांधीजींच्या अहिंसा चळवळीत त्यांचे योगदान अतुलनीय होते. ते मनाने नेहमी भारतीयच राहिले, म्हणूनच त्यांना हा सन्मान दिला गेला. आणि दुसरं नाव आहे नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे महान नेते, ज्यांनी वर्णद्वेषाविरुद्ध प्रदीर्घ लढा दिला. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा आदर करण्यासाठी भारताने त्यांना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवले आहे. या व्यतिरिक्त मदर तेरेसा यांनाही 1980 मध्ये भारतरत्न मिळाला होता, परंतु त्या मूळच्या परदेशी असल्या तरी त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या भारतीय नागरिकच होत्या. भारताच्या धोरणानुसार भारतरत्न हा केवळ राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी किंवा डिप्लोमॅटिक शिष्टाचार म्हणून किंवा कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाला, प्रमुखाला खुश करण्यासाठी दिला जात नाही. हा पुरस्कार केवळ आणि केवळ मानवी कल्याणासाठी, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं अशाच व्यक्तींना दिला जातो. जर भारतानेही इतर देशांप्रमाणे प्रत्येक परदेशी पाहुण्याला भारतरत्न देण्यास सुरुवात केली तर या पुरस्काराचं ऐतिहासिक महत्व आणि गांभीर्य कमी होईल अशी भारताची स्पष्ट भूमिका राहिली आहे. सेशल्सच्या या AI जनरेटेड पुरस्काराच्या वादावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सध्याच्या डिजिटल युगात राजकीय प्रतिमेची लढाई जितकी सोपी झाली आहे तितकीच ती धोक्याचीही बनली आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार नक्कीच देशाचा मान वाढवतात, परंतु त्यांची सत्यता आणि दर्जा राखणंही तितकंच महत्वाचं असतं. यातून एक प्रश्नही निर्माण होतो की काय केंद्र सरकारच स्वतःच अशा लहान सहान देशांना असे पुरस्कार तयार करण्यास व मोदींना देण्यास सांगत आहे का? दुसरीकडे भारतरत्न हा जगाला हे दाखवून देतो की पुरस्कारांची संख्या महत्वाची नसते, तर त्या पुरस्काराची पत आणि प्रतिष्ठा किती सर्वोच्च आहे हे महत्वाचं असतं. म्हणूनच आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणं ही जगातील सर्वात अभिमानास्पद गोष्ट मानली जाते. मात्र इतर देशांचे 30 काय 100 पुरस्कार मिळाले तरी त्या पुरस्कारांचं महत्व काय आणि ते AI जनरेटेड आहेत का हे तपासणं तितकंच महत्वाचं आहे.